ओके. आता एक एक पान गळावया आपल्याला बघायचं आहे. एक एक पान गळावया ही लघु कादंबरी आहे. याला इंग्लिशमध्ये नोवेला असं म्हटलं जातं. एक एक पान गळावयाचं जे मुखपृष्ठ आहे, आता याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये पण आपण बघितलेलं आहे की कुठलंही बुक ज्या वेळेस आपण बघतो मराठीचं, त्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी मॅटर करतात. बघा आता इथं जे आहे मुखपृष्ठ जे आहे तिच्यावर तुम्हाला दिसतंय की झाड आहे एक आणि पानगळ तिच्यामध्ये तुम्हाला दिसते. सो नावच आहे एक एक पान गळावया. आता याचं जर सगळ्यात शेवटचं पेज तुम्ही काढलं सेकंड लास्ट 169 जे आहे. ओके. सो 169 मध्ये जे आहे की एक कविता याच्यामध्ये आहे आणि मर्ढेकरांची शिशिरागम कविता जी आहे तर ती याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू हर्षल. शिष्य ऋतूच्या पुनरागमे एक एक पान गळावया, का लागता मद येत असे न कळे उगाच रडावया. मर्ढेकरांची ही एक कविता आहे. बासी मर्ढेकर आपल्यासाठी जे आहेत खूप खूप महत्त्वाचे आहेत. पेपर 1 मध्ये जे आहे बासी मर्ढेकरांवर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, है ना. कारण मर्ढेकरांच्या ज्या कविता आहेत, जसं आपण ग्रेसच्या बाबतीत बघतो की ग्रेसला दुर्बोधतेचा जो आहे एक टॅग लागलेला आहे, तो कधी काळी मर्ढेकरांना पण लागलेला होता की अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरती चढून अजून बकरी पाला खाते. सो मर्ढेकर जे आहे तर ते पण आपल्याला बघायचे आहेत, महत्त्वाचे आहेत. आणि त्यांची शिशिरागममधली जी आहे ही कविता हिच्यामध्ये घेतलेली आहे. आता एक एक पान गळावया हे नेमकं काय आहे, तर एक एक पान गळावयामध्ये जे आहे की स्त्रीला केंद्री ठेवून जे आहे तिचे काय अधिकार आहे, तिचं स्वातंत्र्य जेव्हा ती उपभोगते तेव्हा काय प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि पुरुष सत्तात्मक आपली जी समाज पद्धती आहे त्या समाज पद्धतीशी हे कसं कोरिलेट होतं. मग आता ब्राह्मण कन्या आपण बघितलेली आहे, जन हे वळूतू आपण बघितलेली आहे. ब्राह्मण कन्यामध्ये कालिंदीचा जो पेच आहे तो कसा आहे, पुरुष सत्तात्मक समाज जो आहे तो कशा पद्धतीने जे आहे महिलांसाठी नियम बनवून त्यांनी ठेवलेले आहेत. मग वैजनाथ स्मृती तिच्यामध्ये होती की महिलांसाठी नव्याने नियम बनवायचे का. आणि मग अशा याच्यामध्ये जे आहे की गौरींची जी लेखणी आहे बघा, तिची एक स्वतःची शैली आहे की ज्या शैलीमध्ये समकाळात ज्या काही लेखिका होत्या किंवा ज्यांनी महिलांच्या स्वातंत्र्यासंबंधी महिलांच्या अधिकारासंबंधी लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे गौरींनी लिहिलेलं आहे बघा. म्हणजे हे फार एकदमच फक्त फेमिनिस्ट ॲप्रोच असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे गौरी देशपांडे आहेत. बरं, गौरींनी असा कुठलाही साहित्याचा प्रकार नाही की जो हाताळलेला नाही आहे. मग तिच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, ईच अँड एव्हरीथिंग जे आहे, अनुवादसुद्धा त्यांनी जे आहे तर ते केलेले आहेत. सो एक समृद्ध अशी जी आहे साहित्य परंपरा स्वतः गौरींची राहिलेली आहे. आणि या पुस्तकामध्ये आता तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल बघा. सो एकतर हे असं सुरुवातीपासून असं बुक नव्हतं, हे वेगवेगळ्या अंकांमध्ये दिवाळी अंकामध्ये प्रिंट झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं एकतर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे 3 महिलांचे मुखवटे किंवा त्यांचे जे आहे स्केचेस दिसतात बघा, चेहरा जो आहे. सो पहिलं याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे कारावासातून पत्र. मग हा कारावास कसला आहे, हा कारावास जीवनाचा कारावास आहे का, हा कारावास नातेसंबंधांचा कारावास आहे का, की हा कारावास फक्त स्त्री म्हणून मी जन्माला आले तर तिच्यातून जे काही पेच निर्माण झाले त्याचा कारावास आहे का. मग हे नेमकं कारावास काय आहे. किंवा पत्र हा जो एक फॉर्म आहे बघा, तर तो आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कादंबऱ्यांमध्ये रुटीन वापरलेला दिसून येतो. मग फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे आहे आपल्याला जे आहे मंजुळा आजीचं पत्र आहे बघा, किंवा मंजुळा आजीच्या पत्राबरोबरच ब्राह्मण कन्यामध्ये अजून एक पत्राची सिरीज होती. ती कुणाची होती, उपेंद्र वज्र आणि नानाबाईची जी आहे. ओके. सत्यव्रत पत्र लिहितो कालिंदीला, कालिंदी सत्यव्रत, कारण त्यावेळेस कम्युनिकेशनचं माध्यम काय होतं, पत्रव्यवहार जो आहे तो समकाळामध्ये तो कन्सर्न होता. त्याच्यानंतर जर आपण इकडं आलो तर पत्रव्यवहाराच्या बाबतीमध्ये दुसरा एक सिनॅरिओ जो येतो तो म्हणजे काय की पत्रव्यवहाराबरोबरच जे आहे तुम्हाला इतर ज्या काही गोष्टी आहेत की कम्युनिकेशन जे आहे तर मग ते माध्यम तिथं तुम्हाला फोन वगैरे जे आहे त्याचे संदर्भ इथं मिळतात बघा या कादंबरीमध्ये जे आहे ते. ओके. आता ही कादंबरी जी आहे किंवा हे लिखाण जे आहे कारावासातून पत्र जे आहे ते 1994ला दीपावलीमध्ये लिहिलेलं आहे. किंवा ताजा कलम जो होता तो सत्यकथेमध्ये 1981मध्ये लिहिला होता. मध्य लटपटीत जे आहे याच्यामध्ये 3 तुकड्यांमध्ये ही लघु कादंबरी आहे. कारावासातून पत्र, मध्य लटपटीत आणि जे आहे एक एक पान गळावया. तर ह्या स्त्रीच्या 3 अवस्था आहेत बघा. तिचं जे वय आहे, जसं कारावासातून पत्र जे आहे ही एक 30शीतली स्त्री आहे, 30शीतली तरुणी. आता खरं तर याच्यावर जे आहे
काही क्रिटिक पण लिहिले गेलेले आहेत तिच्यामध्ये की ही जी नायिका आहे हिला नावच नाही आहे. तर खरं तर हिच्यामध्ये जे आहे ना तुम्ही जर बघितलं तर देवी असा एका ठिकाणी उल्लेख आहे. मग आता तो सिम्बॉलिक आहे का खरंच देवी ही जी आहे तर ती तिथं आहे. सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे मध्य लटपटीतमध्ये जे आहे की जी काही 40-50 जी स्टेज आहे बघा, मेनोपॉझल स्टेज, तिच्यामधली आंदोलनं असतील है ना, हार्मोनल चेंजेस असतील बघा, तिच्यामधून जे आहे की तुमच्या स्वभावामध्ये जी काही बदल होणं किंवा तुमच्या मनात जी आंदोलनं उठतात बघा, तो कन्सर्न जो आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी जे आहे एक एक पान गळावया जे आहे म्हणजे ती जे आहे 50 नंतर किंवा 60ची अवस्था जी आहे, रिटायरमेंट एक प्रकारे आपण म्हणू शकतो. सो त्या पद्धतीने जे आहे 3 हिच्यामध्ये स्त्रियांची जी आहेत तर ती मानसिक आंदोलनं हिच्यामध्ये जे आहे गौरींनी खूप प्रॉपरली जे आहे ते डील करून दिलेली आहेत. ओके, आता एक एक पान गळावया 1978मध्ये. मग आता तुम्ही जर बघितलं तर हे सगळं कधीचा काळ आहे हा, तर 1970च्या दशकामध्ये किंवा 80मध्ये ताजा कलम जे आलेला आहे तो 1970s जे आहे बघा. तर त्या 1970sमध्ये जे आहे गौरींनी हे सगळं लिखाण केलं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही लिखाण झालं, कारण त्या काळामध्ये जे आहे मॅगझिन्स असतील, दिवाळी अंक असतील, तिच्यामध्ये लिखाण होणं जे आहे ते खूप कॉमन होतं. आणि मग ते कलेक्ट करून जे आहे तर ते एका पुस्तकामध्ये आलं. बरं, हे असे रेफरन्सेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळणार आहेत की अशा पद्धतीचं लिखाण जे आहे ते होत गेलेलं आहे. तुम्हाला नोट प्रोव्हाइड केलेल्या आहेत बघा, पेपर 1 पेपर 2साठी. पेपर 1चे जे असे 2 बंचेस आहेत त्या बंचमध्ये गौरीबद्दल जे आहे विपुल प्रमाणात लिखाण आहे आणि नोट आहे बघा. सो ती तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. तिच्यामध्ये गौरीचं जे आहे इतर जे काय लेखन आहे ते पण तुम्ही तिच्यामध्ये बघणं अपेक्षित आहे बघा. आता हिच्यामध्ये कारावासातून पत्र म्हटल्यानंतर जे आहे एक बेसिक गोष्ट जी येते ती म्हणजे काय की ओव्हरऑल जो कारावास आहे तो कारावास कसला आहे ते बघणं. मध्य लटपटीत जे आहे बघा, लटपटीत जे आहे स्थिर नाही आहे ते. आणि शेवटी जे आहे एक एक पान गळावया ती पानगळ सुरू होणं जे आहे. सो तो कन्सर्न. मग आता हिच्यावर तात्विक स्वरूपावर जे आहे चर्चा आहे, बऱ्याच गोष्टींची चर्चा आहे. एकीकडे आपण असं बघितलेलं आहे की पुरुषाच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, मग इथं मात्र गणितं जी आहेत तर ती बदलतात आणि ती गौरींची लेखणी आहे. मग एका स्त्रीच्या आयुष्यात आलेले पुरुष, कमाल की लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता, असं जेव्हा एका महिलेबद्दल बोललं जातं. सो मुळात एकेकाळी जे आहे मदनला बघण्यासाठी खिडकीचे जे गज आहेत त्याला पोक आणणारी जी आहे नायिका आपली, नंतर मदन दिसल्यानंतर ती जे आहे तेवढी पण एनर्जी खर्च करत नाही की त्याला आवाज द्यायचा. ओके, मग हेच तुम्हाला ब्राह्मण कन्यामधली एस्तेर आहे बघा. एस्तेरचं प्रेम कुणाकुणावर गेलेलं आहे, तर माझ्याजवळ जेवढे पुरुष होते बाबा तर तेवढ्यांची ते वाटत होतं मला. आणि तोच पेपरवाला आता हा पेपरवाला आहे जो संसाराने खंगला. आता त्याच्याकडे काही बघायची इच्छा नाही. सो मुळात तो जो सिनॅरिओ आहे तो हिच्यामध्ये तुम्हाला बघता येतो. हिच्यामध्ये कविता बऱ्याच वापरलेल्या आहेत बघा. कारावासातून पत्र जे आहे तिच्यामध्ये जसं सुलतान जे आहे ना, 10 वर्षापूर्वी रंध्रातून मला मज पाडणारं हे पोळं आग्या माशांनी रिकामं केलेलं आहे. किंवा जे आहे सुलतानची जी कविता जी आहे बघा, जिच्या दर महिन्याला मला धुंदावणाऱ्या गरम रक्ताच्या वासावर मी 3 खंड, ही जी कविता आहे ही कविता सुलतानची आत्महत्या आहे ॲज वेल ॲज त्याची वंचनाही आहे असं म्हटलं गेलेलं आहे बघा. आणि एकंदर तिच्या आयुष्यात येत गेलेले पुरुष आणि नंतर ते नसणार, एक गेला दुसरा आला आणि तो नाही आहे तिथं, म्हणून तो नसल्याचं जे दुःख आहे ते सतत जे काही मला जे आहे त्रासदायक ठरतं आहे, तो तुरुंग आहे का हा, असे बरेचसे आस्पेक्ट्स तुम्हाला हिच्यामध्ये जे आहे बघता येतात बघा. ओके, आता पत्र हिच्यामध्ये बरीच लिहिली गेलेली आहेत. मनू आणि जे आहे जी नायिका आहे त्यांच्यामध्ये जे आहे बघा. ओके, सो नायिकेने जे आहे प्रयागशी लग्न केलं होतं, नंतर प्रयागला जेवढ्या हट्टाने लग्न केलं तेवढंच जे आहे तिने त्याला सोडलंसुद्धा तेवढ्याच हट्टाने जे आहे की बस झाला आता. हिच्यामध्ये पण जे आहेत की तुम्हाला बरेचसे कॅरेक्टर्स आहेत. मदन आहे, मनू आहे, मनूबरोबरच सगळे पत्रव्यवहार चालू आहे. बरं, मनू विवाहित आहे, विवाहित पुरुषाबरोबर संबंध असणं. अकबर आहे, मिली आहे, सुलतान आहे. 2 पिढ्यांमधला पण हिच्यामध्ये गॅप दिसतो आपल्याला. जेव्हा नायिकेची आई जाते तेव्हा नायिका ती रडत राहते दिवसभर आणि तिची जी मुलगी आहे मग तिला म्हणते की काय एवढं रडते तू. मग तेव्हा ती विचारते की बाबा मी गेल्यावर तू नाही रडणार का. ती म्हणते रडेल की, पण एवढी नाही. 2 पिढ्यांमधलं जे अंतर आहे
मग तिच्यामध्ये भावना कमी होत जातात की ती अटॅचमेंट कमी होते की माणूस प्रॅक्टिकल होत जातो. सो हा पण एक आस्पेक्ट जे आहे तुम्हाला बघता येतो बघा. सो आपण जर ओव्हरऑल गौरींबद्दल जाणून घेतलं बघा, तर गौरींचं जे ओव्हरऑल लिखाण आहे तर तिच्यामध्ये गौरी देशपांडे तुमच्या समोर आहेत बघा. ओके. आणि एक महिला स्वातंत्र्य, महिलांचे अधिकार, एक फेमिनिस्ट ॲप्रोच जो आहे किंवा एक बंडखोर लेखिका म्हणून पण यांच्याकडे बघितलं गेलेलं आहे. आता हिच्यातली किती बिरुदं त्या स्वतःला लावून घेतात हा एक वेगळा भाग आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की याचा फेमिनिस्ट वगैरे नाही, आमचं अपब्रिंगिंगच आज झालेलं आहे, आमच्या आजूबाजूचं वातावरण. कारण गौरींच्या हिच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संदर्भ येतात, इंटरनॅशनल लेवलला जे आहे गोष्टी कशा होतात. आणि हिच्यात जे आहे की आपण इतर हिच्यामध्ये जी काही जन हे वडतू जेथेमध्ये जी गरिबी बघितलेली आहे की दुधात म्हणजे चहात दुधाचा थेंब, इथं तसं नाही आहे. इथं कंट्री डिलाईटपेक्षा पण मोठी दुधावर सहा आहे बघा. कारण इथं जे आहेत पेंटिंग्स विकत घ्यायला जाणं, पेंटिंगच्या प्रदर्शनाला जाणं, वेगवेगळे देश फिरणं. तिच्यामध्ये जे आहे की स्त्रिया पण जे आहेत तर ते मद्यपान करण्याचे रेफरन्सेस हिच्यात आलेले आहेत. पुरुषांनी मद्यपान करणं तर हे रुटीन आहे एकदम, किंवा दारूच्या गुत्त्यावर कोण सापडतं तर तो सापडतो, ती नाही दिसत. इथं दोघं शांततेत जे आहे किंवा मद्य रिचवतानाचे रेफरन्सेस तुम्हाला मिळतील. मग तो जो आस्पेक्ट आहे 1970मध्ये तो गौरींनी दिला. आणि मग त्याच्यामुळे एक प्रकारची संपन्नता जी आहे त्या समाजामधले प्रश्न ते पण आपण हिच्यामध्ये बघू शकतो. किंवा हिच्यामध्ये जे आहे की विवाहबाह्य संबंधांचे पण रेफरन्सेस येतात. मग तिच्यामध्ये सिम्पली एखादी व्यक्ती जी आहे ती कुटुंबापासून लांब आहे, मग त्याच्या नैसर्गिक गरजा काय आहेत, मग त्या नैसर्गिक गरजांना तुम्ही प्रेम म्हणणार का, हा पण एक त्याच्यातला कन्सर्न आहे. सो असे वेगवेगळे आस्पेक्ट जे आहेत ते गौरींनी आपल्यासमोर मांडलेले आहेत बघा. सो गौरींच्या लिखाणाच्या बाबतीमध्ये जर काही आस्पेक्ट बघायचे झाले बघा, तर चौकटी बाहेर लिहिणारी मराठीतली लेखिका म्हणून गौरींकडे बघितलं होतं. चौकट मोडणं जे आहे, चाकुरी बाहेर जाणं, जन हेमध्ये पण चाकुरीचा रेफरन्स आहे बघा. ओके. चाकुरीमध्ये राहणं, मुंगी येऊन साखर खाणं, भावे. आणि तिकडं जे आहे की चाकुरी मोडायची नाही का, आपण चाकुरीच्या बाहेर गेलं पाहिजे का, आपण हे जे रुटीन लाईफ आहे आपलं त्याच्या पलीकडे जायला पाहिजे का. म्हणजे एक रुटीन जे लेखन त्या काळात चालू होतं बघा, त्या लेखनाला बाजूला सारणाऱ्या गौरी आहेत. मग आता त्यांनी बरेचसे जे फॉर्म्स आहेत, म्हणजे कथा असेल, कादंबरी, ललित लेखन, स्फुट लेखन, ललित एकत्र लेखन, भाषांतर, कविता, संशोधन, असे जवळपास सगळे साहित्य प्रकार जे आहेत त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. आणि एक चाकुरी बाहेरचं लिखाण, एक वेगळेपणा जो आहे तो गौरींच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो बघा. आता ताराबाई शिंदे असतील बघा, ताराबाई शिंदेंचं लिखाणामध्ये सगळ्यात प्रॉमिनंट काय आहे बरं, कोण सांगेल? स्त्री पुरुष तुलना जे आहे अतिशय परखडपणे जे आहे ना, सनसनीत जे आहे दिलेली आहे बघा. ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना मधल्या काळामध्ये काही ठिकाणी MA पण त्या अभ्यासाला होतं. ताराबाई शिंदे असतील, लक्ष्मीबाई टिळक असतील बघा, यांच्यापासून कविता महाजन, मोनिका गजेंद्र गडकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी जे आहे निरनिराळ्या प्रातीवरून स्त्रीचं जे आयुष्य उभं केलं बघा वाचकापुढं जे आहे, त्याच्या पलीकडे जाणाऱ्या गौरी देशपांडे आहेत. मग तेच आहे की चौकटी बाहेर जाणं, चाकोरी बाहेर जाणारी लेखिका का, तर त्याचं कारण हे आहे बघा. सो लिखाणाचं वेगळेपण जे आहे. आता हिच्यामध्ये काय होतं की आधीचं जे लिखाण आहे तिच्यामध्ये महिलांचे कौटुंबिक प्रश्न आहेत, तिथं कुटुंबाशी निगडीत. हिच्यामध्ये व्यक्तिगत स्त्रीला काय वाटतं आणि तिच्यासाठीचे कन्सर्न काय आहेत ते महत्त्वाचे आहेत बघा. सो पुढची वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न जे आहेत ते होते कौटुंबिक होते. आणि गौरींची पिढी जी आहे ती स्वातंत्र्योत्तर पिढी आहे बघा. हे 1970-80 मधलं लिखाण आहे. आफ्टर 1947चे काय पेच आहेत, म्हणजे महिलांचे कौटुंबिक प्रश्न सगळे सुटले होते असं नाही, ते प्रश्न बदलले होते. का? कारण ती स्त्री उंबरठ्याच्या पलीकडं जे आहे जायला लागली होती. आपला सिनेरिओ कसा आहे ना, उंबरठा ओलांडून आत आलं ना की दरवाजा लावून घ्या, संपला विषय. पण आता ती गणितं जी आहे ती बदलली होती. आपल्याला जे आहे तो दरवाजा उघडला गेला होता, स्त्री उंबरठ्याच्या बाहेर गेलेली होती. उंबरठा नावाचा एक चित्रपट आहे स्मिता पाटील यांचा, गिरीश कर्नाड आहेत तिच्यामध्ये. तुम्हाला जर शक्य झालं तर बघा कधी उंबरठा जो आहे. सो गिरीश कर्नाड यांनी फार बोटावर मोजणे इतके मराठी चित्रपटातल्या भूमिका असतील तिच्यातला हा असेल बघा, फार कमी आहेत त्यांच्या. उंबरठा जो आहे स्मिता पाटील. ओके. तुम्हाला तो बब्बर माहीत असेल ना, त्याची आई कुठला बब्बर? प्रतीक बब्बर. गुड. ओके. तर प्रतीक बब्बरची आई जी आहे. गौरी देशपांडेंची पिढी जी आहे ती स्वातंत्र्योत्तर पिढी. आणि त्या स्वातंत्र्योत्तर पिढीमधले जे प्रश्न होते बघा, ते प्रश्न कसे होते, ते प्रश्न बदललेले आहेत.
स्त्रियांच्या बदललेल्या प्रश्नांना हाक देणाऱ्या किंवा त्याला वाचा फोडणाऱ्या लेखिका म्हणून गौरी आहेत. मग हे जे प्रश्न होते बघा, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, घराचा उंबारठा ओलांडणं, ही सवय जी आहे ती समाजाला झाली होती आणि मग तिच्यातून काय पेच येतात. मग आता हिच्यामध्ये काय होतं की एक एक पान गळावया जेव्हा आपण बघतो तर राधा आणि माधव असे तिच्यात. बरं, कॅरेक्टर पण एकदम प्रॉपरली निवडलेले आहेत बघा, राधा आणि माधव. मला मी आणि तुला त्याला मी. ओके, मला तो आणि त्याला मी. राधा आणि माधव. आता हिच्यामध्ये काय आहे की माधव जेव्हा जातो तर त्याच्यामध्ये जे आहे की 2 पिढींमध्ये काय प्रश्न आहेत. तर गणेश जे आहे तर तो म्हणतो की चला आता वडील तर गेलेत, तुझं काय असणार इथून पुढचे प्लॅन्स काय, आईला विचारतो तो. तुझं काय ते लिखाण बिखाण असं तो म्हणतो बघा. म्हणजे क्षुल्लक लेखनं जे आहे तिचं जे काम आहे त्याला पण तुम्ही डिग्निटीनेच बघितलं पाहिजे. लिखाण बिखाण नाही, ती क्लिअर करून देते. लिखाण बिखाण नाही, एवढ्या एवढ्या वृत्तपत्रांबरोबर, एवढ्या एवढ्या याच्याबरोबर, प्रकाशकांबरोबर हे असे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत माझे, एवढं लिखाण मला करायचं आहे. लिखाण बिखाण काय. सो मुळात जे आहे की ती जे काम करते त्या कामाप्रती जे आहे पुढच्या पिढ्यांना पण जो आहे, किंवा एक स्त्री जेव्हा काम करते तर तो रिस्पेक्ट तिथं असणं आहे, किंवा माझे पैसे त्याचे पैसे जे आहेत. आता पहिले कसं होतं की कुटुंब व्यवस्था होती, कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरुष जे काही पॅट्रियार्कियल आहे तर तिच्यामध्ये एक सिंपल गोष्ट होती की पुरुष काम करणार आणि महिला घर सांभाळणार. मग तिच्यामध्ये मध्यलटपटीतमध्ये जेव्हा ती तिच्या नवऱ्याबरोबर बाहेरच्या देशामध्ये जाते तर जो काही पगाराचे पैसे असतात तो ड्रॉवरमध्ये ठेवतो. त्याला जेवढे लागते तेवढे तो घेतो आणि तुला जेवढे लागते तेवढे तू घे. पण ती म्हणते की नाही, मी जपून खर्च करायची, का त्याचे पैसे आहेत. बरं, तिची पण नोकरी होती बँकेमध्ये की तुम्ही परत आला की परत जॉईन करा, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ शकता तुम्ही सुट्टीवर एवढ्या एवढ्या दिवसांसाठी. पण त्याचे पैसे, माझे पैसे. मग हा जो कन्सर्न आहे की कुठल्याही गोष्टीसाठी जे आहे नवऱ्याकडून घेणं, म्हणजे आगपेटी जर घ्यायची असली 50 पैशाची, 1 रुपयाची, तर मग नवऱ्याकडून पैसे घ्यायचे. हे शिळांमध्ये आपण बघतो. आहेत का पैसे त्या बरं. तात्या जो आहे मिशिनीवर कामाला जाणार, मिशिनीवर काम भेटलं तर ठीक आहे, मग ती तात्याचा पोरगं जाणार, मग तात्या त्याला थोडेफार काहीतरी पैसे देणार आणि तिच्यातून ते घर चालणार. मग जेव्हा ती कमवायला लागली तिचे पैसे, याचे पैसे. आता आजकाल याच्यावर बरेच डिबेट्स आहेत. सुडो फेमिनिझम किंवा खूप एक्स्ट्रीम लेवलला जाणं. आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स मेंटेन झाला पाहिजे. मग माझे पैसे आहेत हे आता, मग जेव्हा तो करत होता तेव्हा त्याचं काय. सो असे बरेच याच्यात डिबेट्स येतील. आपल्याला त्या डिबेटमधून नाही ऐकलं. आपल्याला सिम्पली काय आहे की गौरींचं काय म्हणणं आहे, महिलांचे स्वतःचे जे काय प्रश्न असतील किंवा ते ज्या पद्धतीने गोष्टी डील करतायत तर ते समजून घेणं आणि त्याच्यानुसार जे आहे ते त्यांना काय म्हणायचं आहे आणि आता कसं कोरिलेट होतं आहे ते पण आपण बघू. सो समाजाला जे आहे या गोष्टींची सवय झालेली होती की उंबरठा आता त्या ओलांडतायत आणि उंबरठा महिलेने ओलांडल्यानंतरचे प्रश्न काय. गौरी यांची पिढी जी आहे या प्रश्नांपासून पुढे आली होती. समाजाने स्त्रीकडे व्यक्ती म्हणून बघावं अशा विचारांच्या प्रभावाखाली होती. यालाच काय म्हटलं जातं की फेमिनिझमचा एक आस्पेक्ट आहे बघा हा, की स्त्रीकडे जे आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून बघणं. फेमिनिझम, स्त्रीवाद. ओके, की महिलेला व्यक्ती म्हणून तुम्ही संबोधणं, व्यक्ती म्हणून तिच्याकडे बघणं, हा बेसिक कन्सर्न आहे बघा. स्त्रीवाद म्हणजे काय, कारण आतापर्यंत डिसिजन मेकिंगमध्ये ती नव्हती. डिसिजन मेकिंगमध्ये तिला घेणं हा एक बेसिक मुद्दा होता हिच्यातला. तुम्ही जर तिला डिसिजन मेकिंगमध्ये घेतलं तर गणित बदलतात ना. सो तो सिनॅरिओ याच्यामध्ये महत्त्वाचा होता. सो स्त्रीकडे व्यक्ती म्हणून जे आहे तुम्ही बघितलं पाहिजे, हा बेसिकली जे आहे स्त्रीवादाचा मुद्दा आहे. किंवा मग आपल्याला GS1 मध्ये पण विचारलं जातं, पर्सनल इज पॉलिटिकल. जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय. म्हणजे जे फेमिनिझमचं जे आहे बघा बेसिक जे आहे पर्सनल इज पॉलिटिकल जे आहे. ओके, याच्यावर GS1ला प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. इंडियन सोसायटी तुम्हाला अभ्यासाला आहे आणि या केसमध्ये जे आहे की पर्सनल इज पॉलिटिकल तिथेही विचारलं जातं. मग जे आहे सिमॉन द बोआरचं सेकंड सेक्स जे आहे तर ते बायबल मानलं गेलेलं आहे बघा, की एखाद दिवशी घेऊन येईल मी, आहे माझ्याकडं, मी तो दाखवतो तुम्हाला. सिमॉन द बोआर जे आहे सेकंड सेक्स, द सेकंड सेक्स जे आहे. त्याच्यानंतर पण सीइंग लाईक फेमिनिस्ट वगैरे जे आहे नंबर ऑफ बुक्स आले. एक PSIR ऑप्शनलचं माझं लेक्चर आहे यूट्यूबवर, ते प्रत्येकाने बघा. जेंडर कन्सर्नशी रिलेटेड जे आहे तुमच्या ग्रुपला मी शेअर करतो. सो तिच्यामध्ये पण तुम्हाला गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील की महिलांचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांना मिळणारं स्वातंत्र्य तिथं मिळलं पाहिजे. सो आता सिम्पल आहे. किंवा मग हे सगळ्याच आस्पेक्टमध्ये येतं, भाषेमध्ये पण येतं की जसं जे आहे की प्रेसिडेंट, राष्ट्रपती. मग आता भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. हां, मग हा शब्द जो आहे राष्ट्रपती हा बदलला गेला पाहिजे का जेव्हा महिला त्या पदावर आहे.
मग याच्यासाठी जे आहे पर्यायी शब्द वापरले गेले पाहिजे, किंवा चेअरमन असा शब्द फार कॉमन आहे आपल्याकडं, मग चेअरपर्सन करायचं का त्याला, किंवा जसं क्रिकेटमध्ये चेंजेस झाले, क्रिकेटमध्ये बॅट्समन, मग ते काय झालं आता बॅटर. सो असे जे कन्सर्न आहेत की भाषा जी आहे, किंवा आपण भाषा पण शिकणार आहे की पुरुषांची भाषा, स्त्रियांची भाषा, मग त्या भाषेमध्ये असे ज्या वेळेस कन्सर्न येतात तर त्याला आपण कसं बघतो. सो तो पण मुद्दा याच्यामध्ये राहतो. म्हणजे सगळ्याच अँगलनी तुम्हाला जे आहे याला डील करणं गरजेचं आहे. सो त्यांनी जे आहे कविता ज्या लिहिलेल्या आहेत बघा, बिटवीन बर्थ्स 1968 जे आहे, इथून इंग्रजी काव्य संग्रह पण त्यांचा आहे. आणि हे आपलं जे आहे मुखपृष्ठ बघा, हे मुखपृष्ठ काय बदललेलं नाही आहे. जे प्रयोग ब्राह्मण कन्या यांचे प्रकाशक जे होते त्यांनी केलेत बघा, तसे यांनी काय केलेलं नाही आहे. सो मौज प्रकाशन आहे हे. बरं, याच्या मलपृष्ठावर ॲज काही दिलेलं नाही आहे. याच्यामध्ये जे आहे की दुस्तर हा घाट, थांग, गौरी देशपांडेंचे यांचे जे काही लघु कादंबऱ्या आहेत. बरं, लघु कादंबरी हे जे आहे की कादंबरीच्या आस्पेक्टमध्ये याचा पैस कमी असतो. याचंही एक लेक्चर यूट्यूबवर आहे, ते नक्की बघा की लघु कादंबरी काय असते. ओके, सो आपण इथं पण समजून घेऊ त्या गोष्टी, बट स्टील तुम्हाला जे आहे ते माहीत पाहिजे. आता गौरी देशपांडे यांच्या लेखनामध्ये जे आहे की त्यांचे जे विचार होते त्याचा अतिशय मुक्तपणे आलेलं प्रतिबिंब जे आहे, म्हणजे हातचं काही राखून नाही ठेवलेलं, जे आहे जसं आहे तसं आहे ना, हे आहे समजून घ्या. सो बेसिकली जे आहे स्त्रीवादी असण्यापलीकडे जे आहे स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी असणं हे याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचं आहे. की स्वतः जे आहे की फक्त स्त्रीवादी किंवा फेमिनिस्ट अप्रोच नाही आहे, व्यक्तिवादी, व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचं महत्त्व, त्याचे विचार, त्याचं स्वातंत्र्य. त्याच्यानंतर जे आहे की वेगवेगळ्या पातळीवरची प्रेम जी आहेत, कारण याच्यामध्ये जे काही नायिका आहेत त्या नायिकांचे जे काही नायक आहेत मग ते पण वेगवेगळ्या स्तरांमधून येतात, वेगवेगळे जे आहे संदर्भ घेऊन येतात. म्हणजे आता गौरी देशपांडेंची जी चर्चा झालेली आहे त्याच्यात देशी विदेशी प्रियकर जे आहेत बघा, आणि नायिकेचे शरीर संबंध, पण याच्या पलीकडे पण ते बरंच काही आहे. ही चर्चा जी आहे ज्या धीटपणे ही रंगवली गेली, म्हणूनच जे आहे बंडखोर लेखिका जो आहे हा शिक्का जो आहे तर तो तिथं आपल्याला बघायला मिळतो. सो बेसिकली एकंदर काय आहे ना की आजकाल किंवा कुठलंही आधीच्या काळापासून जे आहे की जे समाजमान्य चौकट आहे ना, त्या चौकटीला जर कोणी भेदत असेल, धक्का देत असेल ना, तर त्याला काय म्हटलं जातं, तर ती एक गोष्ट जी राहते की ही बंडखोर वृत्ती आहे बाबा, है ना. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे की जशी ठरली आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर करत असाल तर दॅन हे बंडखोरी आहे. आणि ती बंडखोरी मग गौरींच्या याच्यात तुम्हाला बघता येते किंवा ती म्हटली जाते. कदाचित त्या मान्य नाही करणार ती गोष्ट जी आहे. आता गौरी आपल्यात आहेत का बरं? नाही. पण जर तुम्ही त्या असत्यानं त्यांना म्हटलं असतं तर कदाचित त्या म्हटल्या असतं की नाही हे बंडखोरी नाही आहे, इट्स अ बेसिक थिंग, तुमच्या बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर जे आहे की प्रेमाची मोजावी लागणारी किंमत पण आहे बघा, प्रेमाच्या मर्यादा ज्या आहेत त्या पण आहेत, है ना. म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, त्या सेमच्या पलीकडं बरंच आहे. मानिले मी प्रेम आहे जीवनी संजीवनी, सर्वनाशाची सजा गेले ते आज देऊनी, है ना. मीरा मधुरा जे आहे. सो मुळात जे आहे की प्रेमाला मर्यादा आहेत, प्रेमाची किंमत पण तुम्हाला मोजावी लागू शकते, है ना. ते एक डायलॉग फेमस आहे बघा तो इरफानचा, है ना, प्यार था इसलिए जाने दिया, जिद होती तो. हां, बघा कसं माहिती आहे तुम्हाला. सो मुळात जे आहे की प्रेमाच्या मर्यादा, खरं प्रेम कसं असतं बघा, शारीरतेच्या पलीकडे जाणं जे आहे, स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणाऱ्या कोणत्याही आधुनिक मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून जाता येत नाही. तुम्हाला जे आहे की स्त्रीवाद म्हटल्यानंतर खरं तर भारतामध्ये जे आहे असा खूप फेमिनिस्ट चळवळ जी आहे ती अशी एकदम नेक्स्ट लेवलला डील झालेली नाही आहे, कारण पॅट्रियार्की बरीच रुजलेली आहे आपल्या याच्यामध्ये, है ना. त्याच्यानंतर जे आहे की दिवाळी अंकांमधून जे आहे त्यांनी लिहिलेल्या काही लोककथा पण आहे. म्हणजे हे ॲप्रोच त्यांनी वेगवेगळ्या ॲस्पेक्टने दिलेत आपल्याला. सो तो मुद्दा याच्यामध्ये येत जातो. आता एकतर जे आहे की तुम्ही ज्यावेळेस ही लघु कादंबरी बघता, या लघु कादंबरीमध्ये जे आहेत तुम्हाला वेगवेगळी पात्रं आहेत. फक्त कादंबरीच्या पलीकडे जाऊन जे आहे की कादंबरीपेक्षा याचा पैस कसा असतो, जरा छोटा असतो, म्हणून ही लघु कादंबरी आहे. नोवेला असं याला जे आहे तर ते म्हटलं जातं. ओके. सो हिच्यामध्ये असणारी पत्र जी आहे, शेवटचा ताजा कलम, किंवा मध्य लटपटीत जी आहे हिच्यामध्ये जे आहे निवेदन पण आहे, निवेदनात्मक शैली आहे बघा. ओके. तर नायिका जी आहे तर तिला जी काही आंदोलनं तिच्यात चालू आहेत आणि मग ती नवऱ्याबरोबर विदेशात जाते, नंतर म्हणते की नाही मला परत भारतात जायचं आहे,
नंतर सगळ्या दूर काय चालू आहे ती बघते जी आहे, किंवा 40मध्ये काय काय बदल होत जातात, 40मधल्या महिला आणि मग त्यांचे प्रश्न काय आहेत, त्या कसं जगाकडे बघतायत, असे सगळे आस्पेक्ट जे आहे याच्यामध्ये बघायला मिळतात. आपला रती आणि श्रीधर जे आहे बघा, ओके, की मैत्रिणीचा नवरा म्हणून आयडियल असणारा जो आहे, मग त्यांनी काय काय केलं पाहिजे, मैत्रिणीचा नवरा कसा असला पाहिजे, तर श्रीधर एकदम आयडियल आहे, मग त्याचे काय गणित आहेत बघा. किंवा लैंगिकतेच्या बाबतीमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनचे रेफरन्सेस यांनी दिलेले आहेत, की स्त्रियांच्या लैंगिक तृप्तीबद्दल ते बोललेलं आहे. आजच्या डेटमध्ये जे आहे याच्यावर बरीच चर्चा सुरू आहे, इकडं तिकडं पॉडकास्ट सुरू आहेत. हे 1970sमध्ये बोलण्याचं धैर्य जे आहे ते गौरींच्या ह्याच्यात, लिखाणाचं धैर्य त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. ओके, वजायनल मोनोलॉग नावाचं नाटकमधला काळात रंगभूमीवर येऊन गेलेलं आहे, की जे जगामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये जे आहेत तर ते भाषांतरित पण झालेलं आहे बघा. सो असे सगळे आस्पेक्ट जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतात. किंवा हिच्यामध्ये जे आहे मध्य लटपटीत मधली जी नायिका आहे त्या नायिकेची सासू आहे तिथं, आणि ती म्हणते नवरा मारत तर नाही ना, बस झालं, केवढी मोठी अचिव्हमेंट आहे संसारात. बाकी मारत नाही ना, मग बाकीचं ओके आहे सगळं आपलं. ओके, मग तो म्हटला भेंडी करायची तर भेंडीच करायची, तो म्हटला पनीर करायचं पनीरच करायचं, तो म्हटला उपवास तर उपवास. तुम्हाला काय ना, एक डॉक्युमेंटरीबद्दल आपण बोललो होतो बघा, तुमच्यापैकीच कुणीतरी नंतर ती शेअर पण केली होती, आपल्या वारीबद्दलची जी होती, आठवते का तुम्हाला? तिच्यामध्ये ज्या आजी होत्या त्या एकदम मस्त सांगतात तिथं, की घरी जर आपल्याला असलो, आपण कुठं काही असलं, उपवास असू दे काही असू दे, पण घरातले पुरुष आले त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करावाच लागतो. म्हणजे कुठंतरी जे आहे की हे आस्पेक्ट की जे असे आपण एक रुटीन आहे, रुटीन नाही ते आपण त्याला रुटीन बनवलेलं आहे, तो कन्सर्न तिच्यामध्ये येतो. सो अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या हिच्यामध्ये आपल्याला बघता येतात बघा, की लग्न आहे, घरात एकत्रितपणे राहत आहेत, पण सायमल्टेनियसली बाहेर काहीतरी चालू आहे बघा, आणि समोरचा जोडीदार पण तो समजूतदार आहे की नाही, थोडासा जरा काय ना प्लस मायनस आहे, हळूहळू व्यक्ती ताळ्यावर येणार आहे आपली आणि ती परत आपल्याकडे येईल बाबा, असा मुद्दा आहे. किंवा हिच्यातली जी नायिका आहे तिच्या वडिलांबरोबर बहिणीचं आणि तिचं जे कम्युनिकेशन आहे, की एकदा लहानपणी जे आहे की नायिका असते आणि ती वडिलांबरोबर बाहेर पडते आणि वडिलांची मैत्रीण रस्त्यात भेटते. वडिलांची मैत्रीण रस्त्यात भेटल्यानंतर जे आहे ना, घरी आल्यावर तिचा विषय निघतो, आईचा मूड खराब होतो, हा ना, भाऊ सांगतो अरे ती वडिलांची गर्लफ्रेंड होती, हा ना. म्हणजे आपले आई वडील कधी लहान नव्हतेच का, ते कॉलेजमध्ये नव्हतेच का, ते तरुण नव्हतेच का, त्या फेजमधून ते गेलेले आहेत. आपल्यासाठी ते आई बाबा असतात की अरे हे आई वडील आहेत, आई वडील असं कसं वागू शकतात, तसं नाही. तर ते थोडं रिवाइंड करा, तुमचं लाईफ त्यांचं लाईफ, सो त्या लाईफमध्ये त्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला बघता येतात. असा तो सिनेरिओ आहे आणि त्या पिढ्यांमधली जी अंतरं आहेत ती पण त्यांनी दाखवून दिलेली आहे. बरं, हिच्यामध्ये एकीकडं जे आहे स्वतःचं करिअर असावं अशी फॅमिली आहे, नायिकेची फॅमिली, ती जॉब करते, मिस्टर जॉब करतात तिचे, तिचा नवरा जॉब करतो, आणि त्याचबरोबर बहीण जी आहे की जी तिच्यापेक्षा हुशार आहे, पण तिने असं करिअर वगैरे काय नाही, ती म्हटली मला संसारात रमले, मी संसार करायचा आहे, दॅट्स इट, मला जास्तीचं काही नको. मग एक अतिशय खेडवळ जी व्यक्ती आहे त्याच्याशी लग्न करणं, की जो पार एकदम सोफिस्टिकेटेड म्हणवला जाणार नाही पण त्याच्याबरोबर सुखी असणं, है ना. आयुष्याच्या उतार वयात त्यांना मुलगी होणं जे आहे की म्हातारपणी एखादी काठी नसावी का, एवढी मुलं जन्माला घालायचीत का, मग आता मुलं जन्माला घालायचीत का, इथून प्रश्न आहेत बघा वेगवेगळ्या लोकांचे आहेत, की नको, की मी मुलं जन्माला घातलं, माझे कितीतरी चांगले प्रोजेक्ट्स मला कॉम्प्रोमाइज करावे लागले तर मी करिअरमध्ये अजून कुठं राहिले असते. सो मुळात आजच्या डेटमध्ये पण ते प्रश्न आहेत, तेव्हा पण ते होते की मग करिअर आहेत, मग इकडं जे आहे की ते नाही, मग ओके आहेत बघा. किंवा टुगेदरनेस किती पाहिजे नवरा आणि बायको. आता कोविडमध्ये काय झालं, कोविडमध्ये जे आहे बरीच लोक जे आहेत ती एकत्र आली, एकत्र राहिली आणि ह्या हिच्यातून जे आहे डिवोर्स झाले, मोठ्या प्रमाणावर भांडणं झाली, डोमेस्टिक व्हायलन्स झालं. हे फक्त भारतात नाही घडलं, हे अख्ख्या जगात घडलं. का? कारण एवढं एकत्र राहण्याची सवयच नव्हती लोकांना. किमान 8 तासाची नोकरी आहे कुणाची पण, ते 8 तासाच्या नोकरीसाठी किमान घरातून 1 तास अर्धा तास आधी निघायचं आहे. म्हणजे 10 ते 12 तास कामात जाणार आहे दिवसातले, 6-1 तास 7 तास 8 तास झोपेत जाणार आहे, उरले किती तास आयुष्यातले, म्हणजे तुम्ही खरंच किती तास एकमेकांबरोबर असता, किती घालवता, हा पण एक कन्सर्न आहे त्याच्यातला. पण हे समजून कुणी घेतलेलं नव्हतं तोपर्यंत, जेव्हा दोघं एकत्र आले आणि मग तिच्यातून इश्यू सुरू झालेत.
मग आता एकीकडे जे आहे की फक्त नवरा आणि बायको असे 2 जणच आहेत, ते विदेशामध्ये आहेत, ते तिथं बराच वेळ एकत्र आहेत. मग तो एकत्र राहण्याचा कंटाळा येतो का एकमेकांचा जो आहे तो. आणि इकडं जॉईंट फॅमिली आहे बहिणीची, त्या जॉईंट फॅमिलीमध्ये एकमेकांना बोलण्याची उसंत पण नाही. 5-10 मिनटं तुम्हाला भेटले अदरवाईज नाही. मुंबईच्या चाळीतल्या कपलच्या याच्यावर डॉक्युमेंटरी आहे की एकेका घरामध्ये जे आहे 2-2, 3-3 लोकांची जे आहेत लग्न झालेली आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत. बोलायला वेळ मिळत नाही. मग लोक जे आहेत ते नोकरी वगैरे झाली की मग संध्याकाळी मरीन ड्राईव्हला जाऊन भेटतात, तिथं बोलतात, मग घरी जातात. डॉक्युमेंटरीज आहेत. नारायण सुर्वेंनी कविता लिहिलेल्या आहे तिच्यावर. आता आपण जाहीरनामा बघू, नारायण सुर्वेंकडे पण जाऊ की एका घरामध्ये कशी लोकं राहिलेली आहेत. ते मधल्या काळामध्ये एक मराठी चित्रपट पण होतं, डबल सीट समथिंग नाव होतं त्याचं, है ना. तिच्यामध्ये पण हे पेज जरा दाखवलेले आहेत. मग आता टुगेदरनेस किती पाहिजे, तर मग ते एवढा भेटतोय तेवढा भरपूर झाला की आम्हाला, याच्यापेक्षा पलीकडे आम्हाला जास्त काही नको. मग हे वेगवेगळे जे काही सिनेरिओ आहेत किंवा आदर्श जोडपं कसं असतं. मग जगाला दिसणारा आदर्श जोडपं खरंच आदर्श आहे का, किंवा जगाला जे दिसतंय की हे दोघं नवरा बायको किती भारी आहेत आणि दिसाल ते तसे आहेत, पण मुळात त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला पण असतात. सो तो एक कन्सर्न याच्यामध्ये मॅटर करतो की, आणि मुलं जे आहेत जेव्हा ती येते मुलांना भेटते मध्य लटपटीत नाही का, ते हॉस्टेलमध्ये शिकतायत. त्यांचा पहिला प्रश्न असतो की वडील कसे आहेत आमचे, त्यांना सोडून तू का आलीस. म्हणजे मी आली आहे त्याचं काही आहे की नाही यांना. हे कुणाची चौकशी करतात, सगळी वडिलांची जी आहे. किंवा इथं जे आहे की मुलांच्या मते कसं असतं ना की आपण हा मुद्दा आधी पण बघितलेला आहे की तुम्ही वेगळे होऊ शकता, तुम्ही विभक्त होऊ शकता, पण तुम्हाला जोडून ठेवणारा जो काही एक दुवा आहे तो काय आहे, तुमची मुलं. तुम्ही कम्प्लिटली सेपरेबल नाही. तो एक कन्सर्न एकदम क्लिअर आहे बघा याच्यामध्ये. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण एक एक पान गळावया बघितलं तर एक एक पान गळाव्यामध्ये पण जे आहे राधा आणि माधव. माधवला राधाशी लग्न करायचं आहे आणि माधवला राधाशी लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर राधाचे वडील काय म्हणतात, ती तिची मुक्तियार आहे, ती निर्णय घेईल तिला लग्न करायचं का नाही. कारण ज्यावेळेस स्थळ जातं तिथं स्थळ घेऊन जातं, बाबा आमच्या मुलाला लग्न करायचं. बाबा कुणाशी, 2 मुली आहेत मला, मोठी की छोटी. बरं, गौरी देशपांडेंच्या ज्या नायिका आहेत त्या अशा खूप, ज्याला आपण ज्या ना व्हॉट इज युअर कन्सेप्ट ऑफ ब्युटी असा जो आपला कन्सेप्ट आहे त्याच्या पलीकडच्या आहेत. त्या फेअर अँड लवली, गोरच असलं पाहिजे, असंच दिसलं पाहिजे, है ना, एवढंच वजन पाहिजे, है ना, 0 फिगर वगैरे वगैरे जे आहे, याच्या पलीकडचं गणित आहे की दिसायला खूप सुंदर नसणाऱ्या नायिका, पण स्टील त्यांच्याकडं जे आहे की त्यांनी म्हटलं आहे की मी काही एवढी दिसायला सुंदर नाही, तरी पण जाणारे येणारे पुरुष बघतातच की माझ्याकडे. सो मुळात जे आहे की मग स्टिरिओटाईप जे आहेत की सगळे पुरुष मग असेच असतात काय. ओके, म्हणजे जे काही सुडो फिलिंग्स आहेत सगळ्या सौंदर्याच्या त्यांना खोडून काढलेलं आहे बघा याच्यामध्ये. सो ती एक महत्त्वाची बाब आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. आणि त्यातल्या त्यात जे आहे की नंतर जे काही लग्न होतं बघा यांचं राधा आणि माधव, आणि मग तिच्यामध्ये पण जे आहे की माधव जो आहे तर तो डिप्लोमॅट आहे ना, तो ज्या पद्धतीने काम करतोय आणि इकडंही लेखन करते. मग बऱ्याचदा त्यांनी घेतलेले निर्णय, भारत सरकारचे निर्णय आणि हिचं लिखाण, आता ती कधी कधी टीका टिप्पणी पण करते तिच्यावर. आणि मग त्याच्यामुळे मुलांचा आक्षेप आहे की तुझ्यामुळे काय होतं आहे, वडिलांचं जे काम आहे किंवा वडिलांच्या प्रोफेशनल लाईफला हॅम्पर करतोस बाबा तू. बरं, जी मोठी झालेली मुलं आहेत बघा, आता लहानपणी सगळं ओके ओके असतं, मुलं मोठी झालीत की त्यांची स्वतःची एक विचारसरणी डेव्हलप झालेली आहे काळाच्या ओघामध्ये. बरं, याच्यामध्ये यांची जी मुलं आहेत तिच्यामध्ये अंबू आहे, गणेश आहे, निर्जा आहे. तर अंबूचं लग्न ठरतं. बरं, मुलं यांनी ठेवली कुठं आहेत, काकाकडं शिकायला, म्हणजे त्याच्या भावाकडं शिकायला ठेवलेली असतात. का, कारण इकडून तिकडं जे आहे सतत बदल्या होत आहेत. आणि ह्या बदल्या होत असताना मग एक सिंपल गोष्ट जी राहते ती म्हणजे काय की मुलांना आपण सर्वदूर घेऊन नाही फिरू शकत. मुलांना घेऊन फिरू शकत नाही म्हटल्यानंतर जे आहे साधं सोपं गणित आहे, कुठंतरी एका ठिकाणी शिक्षणाला वगैरे ठेवा, ते भावाकडे ठेवलेलं आहे. मग असं सगळं असताना जेव्हा तिचं लग्न ठरतं, मुलगी स्वतः पसंत करते, काका जे आहेत तर ते कळवतात की बाबा मुलीचं लग्न असा असा मुलगा आहे, असं असं ठरलं आहे.
मग तेव्हा यांना प्रश्न पडतो आईला की यांनी आपल्याला काही सांगितलंच नाही, कळवलं नाही कोण आहे काय आहे. तो स्पष्ट पण सांगतो की अरे नाही, तिने कळवलं आहे तुम्हाला की लग्न आहे, ठरलं आहे, आता आपण जाऊन अक्षता टाकायच्या. आता मुळात कसं होतं की एक सिंपल गोष्ट असते की आम्हाला सांगा, मग भेटू, बोलू, कसा आहे मुलगा, काय आहे मुलगा. शेवटी ते येतात. आल्यानंतर जे आहे राधा तिच्या मुलीशी बोलते, तिच्याबरोबर ती रात्री चर्चा करते. तर मुलगी म्हणते की नाही, मग घाबरत होते की तुम्ही नको म्हणाल, कारण तुम्ही हुशार लोक आहात, म्हणजे इंटलेक्च्युअल टाईपचे लोक आहे तुम्ही, डिप्लोमॅट, तू लिखाण करते, हे आपले धंदेवाईक लोक आहेत. मग तुम्ही म्हणणार अरे हे असं कसं निवडलं. माझी भीती होती म्हणून काकांकरवी तुम्हाला कळवलं बाबा. ती म्हणते की चांगलंच आहे की म्हणजे सगळेच अभ्यास करायला लागले तर मग आमचं महत्त्व राहणार नाही इंटलेक्च्युअल लोकांचं, चांगली गोष्ट आहे. पण आई जी आहे ती मुलीला विचारते, आता लग्न होतं की बाबा फॅमिली प्लॅनिंग वगैरे तुला काही माहीत आहे का. तर मुलगी म्हणते की ते डिपार्टमेंट सगळं प्रवीणचं आहे, म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं. म्हणजे आई 4 पावलं पुढे आहे आणि मुलगी 4 पावलं मागे आहे, पुढची पिढी. म्हणजे ती आईबरोबर पण स्टँड नाही करत आहे. हे पण दाखवलेलं आहे की हे कुठं पोचलेत आणि हे कुठं राहील. म्हणजे प्रत्येक वेळेस असं होणार नाही की तुमची पुढची पिढी जिथं जाते तिथं मागची पिढी गेलीच पाहिजे किंवा त्याच्या पुढं ती जाईलच. ओके, म्हणजे तो एक कन्सर्न जो आहे. असे वेगवेगळे तुम्हाला सिनेरिओ याच्यामध्ये बघायला मिळतात. किंवा गणेश कसं आहे, तर गणेशचं कसं आहे की ते तुमचा फ्लॅट देऊन टाका, प्रॉपर्टीचं काय, याचं काय, त्याचं काय. गणेशचा प्रॉब्लेम आहे, यांच्याकडं फ्लॅट आहे मुंबईमध्ये, मला देत नाहीत ही लोक, है ना, मी भाड्याच्या घरात राहतो वगैरे वगैरे वगैरे. आता तो कोऑपरेटिव्ह विचार भेटलेला एक फ्लॅट असतो, पण त्याच्याबद्दल माधवचे स्वतःचे कन्सर्न आहेत. माधवचं आहे की नाही हे असं असं आहे, असं आहे, असं आहे. बरं, बॉडी पण त्यांनी काय केलेलं राहते, देहदान केलेलं असतं बघा. देहदान जे आहे तर बॉडी डोनेट करून टाकलेली आहे, कारण मेडिकल कॉलेजेस वगैरे जे आहे तिथं मुलांचं असतं की असं कसं. म्हणतं अरे केलं आहे त्यांनी, तो निर्णय घेतलेला आहे, तुमचा विषयच नाही तिच्यामध्ये. ते तुम्हाला नाही विचारलं की काय करायचं काय नाही, ते त्यांनी घेतलेला निर्णय आहे, तो त्याचा निर्णय आहे आणि ती बॉडी दिलेली आहे. म्हणजे मुळात जो आहे आता एक तर जे आहे की त्याला ऑलरेडी हार्ट अटॅक असे इतर प्रॉब्लेम्स असतात आणि तो अचानक जात होतो आणि राधा अचानक एकटी पडते आणि मग ते सगळं एकटेपणाचं आयुष्य जे आहे आणि मग एक एक पान गळावया जो आहे तो कन्सर्न जो आहे बघा, की एकट्या व्यक्तीचं आयुष्य कसं असतं, त्या स्त्रीचे जे आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे वगैरे. सो असे सगळे जे आहेत तर त्या गोष्टी आहेत. आणि आई वडिलांनी आपल्याला जे आहे काहीतरी द्यायला हवं होतं, ते द्यायला विसरलेत का, ते फक्त त्यांचं आयुष्य एन्जॉय करत राहिले आणि आपल्याकडे दुर्लक्ष केलं. ही भावना मुलांमध्ये तिच्यामध्ये त्या पुढच्या पिढीमध्ये आलेली आहे. त्याचे जस्टिफिकेशन्स कसे आहेत. बरं, आता वडील निघून गेलेले आहेत आणि मग सगळं आरोप आईवर टाकलेला आहे तिथं. सो हे सगळे जस्टिफिकेशन्स कसे दिले जातात किंवा त्या सगळ्या गोष्टी. सो एक एक पान गळावया जी आहे ही एक लघु कादंबरी जी आहे, ही लघु कादंबरी महिलांचं स्वातंत्र्य असेल, त्याच्या संबंधीचे त्यांचे जे प्रश्न असतील, त्यांचा व्यक्ती म्हणून जो विचार आहे आणि तो पण सगळ्या वया गटामध्ये 3 हिच्यातून तो बघितलेला आहे गौरींनी जे आहे. तो शेवटी कसं आहे ना, एक 30 मधली महिला आहे ना, आपण असं शिकतो इथिक्समध्ये की ॲटिट्यूड चेंजेस ॲज पर एज. ओके, म्हणजे तुमचा जो ॲटिट्यूड असतो तर तो ॲज पर एज बदलत जातो बघा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कितीतरी एक्सायटेड आधी होते तेवढंच तुम्ही एक्सायटेड नंतर असालच असं नाही. एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला किंवा तो वारंवार घेतला त्याच्यानंतर तिच्यामध्ये तेवढाच रस तुम्हाला राहू शकतो का, तर हे फार क्वचित घडतं. एखादा मोबाईल समजा तुम्ही नवीन घेतला, आता हा मोबाईल आपण नवीन घेतला तर आपण सुरुवातीला फार एकदम त्याच्यावर एक डॉट जरी पडला, म्हणजे धुळीचा एक कण जरी पडला तर फार भिंग लावून पुसतो आपण त्याला. नंतर चार्जिंग होत नाही म्हटल्यानंतर तो जर दुकानात नेला तर तो या चार्जिंगच्या याच्यातून सीपोर्टमधून मरणाची घाण बाहेर काढून देतो आपल्याला, की हे कचरा काढा, आता होईल पुढचं काम तुमचं. म्हणजे हा जो कन्सर्न आहे तर तो हिच्यामध्ये तुम्हाला बघता येतो की त्या पद्धतीने नाती चालतात का. म्हणजे ज्याच्याबरोबर आपण एवढं की आता हिच्यामध्ये पण जे आहे ना, सुरुवातच अशी आहे, नायिका जी आहे कारावासातून पत्र, कारावासातून पत्रमध्ये जे आहे की दिलीप बरोबर ही लग्न करेल असं सगळ्यांना वाटत असतं, पण होतं मात्र उलटं. कारण तो तिच्यासाठी गिफ्ट आणून देतो. आता गिफ्ट ही जी गोष्ट असते बघा, है ना, सकाळ सकाळ जे आहे एक गिफ्ट माझ्या हातात आलेलं आहे बघा. आता त्या केसमध्ये गिफ्ट हा जो कन्सर्न आहे तर गौरी देशपांडेंनी स्पष्टपणे सांगितलं गिफ्ट तुम्ही घेऊ नका. गिफ्ट घेतलं की काय होतं, आजकाल रिटर्न गिफ्ट असा कन्सेप्ट आलेला आहे बघा. रिटर्न गिफ्ट म्हणजे काय,
पहिले काय करायचं ना, पहिल्या काळात असं कुणी काही दिलं की ते लिहून ठेवायचे, म्हणजे त्यांच्याकडे समारंभ असला की तेवढ्याच किमतीचं आपण द्यायचं आहे, अशा पद्धतीने ते राहायचं. पण याच्यात पैशाची किंमत हळूहळू कमी होत जाते, याचा विचार कोणी केलाच नाही, हा ना. म्हणजे त्यांनी 600चं दिलं होतं, मी पण 600, अरे काळाच्या ओघात ते 600चे झाले 100 रुपये, त्याचा विचार कोण करणार अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. पण आपला अर्थव्यवस्था जरा कच्ची असते. भावेंनी सांगितलं आहे की माणूस कच्चा असतो, तो असे प्रकार करतो. म्हणजे घरोघरी कार्यक्रम होता, त्यांच्या घरी लग्न असलं की मग आपण एवढं एवढं देऊ, त्यांनी आपल्या लग्नात हे असं असं केलं आहे. मग आता त्याच्या पुढं लोक गेलीत, एखाद्याच्या घरात लग्न कधी होईल, आपण कधी देणार, त्याच्यात ते सोन्याचे भाव वाढत चाललेत. मग आता एक काम सिंपल, रिटर्न गिफ्ट, आपण आलात आम्ही आभारी आहोत, जाताना प्रत्येकाला हा ना देऊन टाकायचं. म्हणजे तिथंच व्यवहार संपला, माणसं व्यावहारिक झाली काळानुरूप जे आहे ते. म्हणजे आधी तर भावनिक ओलावा वगैरे त्या ज्या गोष्टी होत्या, आता ते राहिलेलं नाही. ते बर्डन आहे की द्यायचं आहे, हे करायचं आहे, ते बर्डन म्हणून डील होत जातं आणि ती गोष्ट प्रॉब्लेमॅटिक राहते. म्हणून जे आहे की माणसाच्या बाबतीमध्ये जे आहे ह्या गोष्टी घडत गेल्यात. गौरींनी ते पण डील करून दिलेलं आहे की नको, ह्या असल्या पद्धतीने गोष्टी नाही व्हायला. सो मग आपण गौरींच्या बाबतीमधले हे जे बेसिक्स होते बघा, तर ते आपण जस्ट बघितले. आणि नाव आता आपण एक एक करून जे आहे ही जी आपली कादंबरी, लघु कादंबरी आहे, त्या लघु कादंबरीकडे आता आपण वळणार आहोत.